तुम्हाला कधी वाटलं होतं का की नरेंद्र मोदी हे स्वप्न जे आहे देशाचं हे पूर्ण करतील, असं तुमचं वैयक्तिक मत काय आहे? अरे निवडणुकीमध्ये वातावरण बनविण्यासाठी हा एक मुद्दा प्रभू राम श्रीरामाच्या मंदिराचा हाती घेण्यात आलाय, असंही काही जनतेमधून प्रतिक्रिया येत आहेत. काय वाटतं तुम्हाला? अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला आणि त्याचं लाईव्ह पूर्ण देशभर आपण पाहत आहोत. आणि लातूरच्या अहमदपूर मध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये लातूरचे खासदार यांच्या संकल्पनेतून 2,30,000 दिव्यांनी प्रभू श्रीरामांची प्रतिमा साकारण्यात आली आणि त्याच अनुषंगाने विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील सुद्धा या राम दरबारामध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, नेमकी त्यांची काय भावना असणार आहे हे आपण पाहणार आहोत. जय श्रीराम. आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी अहमदपूरमध्ये आमचे खासदार रंगारे साहेबांनी 2,30,000 दिव्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राची प्रतिमा आयोजित केली. 50 वर्षाचा हा राहिलेला प्रश्न नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारच्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लावला. भारतीयांचं एक अस्तित्वाचं हे नातं होतं, ते नातं या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. आणि प्रभू रामचंद्राकडून आपण सर्व भारतीयांनी त्यांनी जे जीवन जगले आदर्शयुक्त त्या प्रकारचं जीवन जगायचा या निमित्तानं आपण प्रयत्न करूया, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. साहेब, अनेक वर्षापासून राम मंदिराचा मार्ग खितपत पडला होता, परंतु नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून तो संकल्प पूर्णत्वास गेलेला आहे. असं तुम्हाला कधी वाटलं होतं का की नरेंद्र मोदी हे स्वप्न जे आहे पूर्ण करतील, असं तुमचं वैयक्तिक मत काय आहे? या ठिकाणी परमेश्वराला कुणाच्या हस्ते करून घ्यायचे त्याच्याच हस्ते करून घेत असतं. आणि हा योगायोग आहे, नरेंद्रभाई मोदी त्यांच्या सरकारने हे काम केलं, कोर्टाने देखील निर्णय दिला, त्याच्यामुळे जनतेचे देखील आपण आभार मानले पाहिजेत की काही त्या ठिकाणी अशा प्रकारचा क्लिष्ट प्रश्न झाला होता सोडवण्यामध्ये जनतेचे देखील आभार मानलं पाहिजे. आणि जनतेने देखील खूप सहकार्य केलंय. प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा एक जल्लोष होत आहे. महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, शेतकरी आहेत, सगळेजण आज प्रभू रामचंद्राचा जल्लोष साजरा करतायत. त्याच्यामुळे केलं ते त्यांनी केलंच म्हणणार आपण. येणाऱ्या निवडणुकीमध्ये वातावरण बनविण्यासाठी हा एक मुद्दा प्रभू राम श्रीरामाच्या मंदिराचा हाती घेण्यात आलाय, असंही काही जनतेमधून प्रतिक्रिया येत आहेत. काय वाटतं तुम्हाला? आपल्याला जे घ्यायचे त्यानं आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे घ्यावं. आमचा अस्तित्वाचा हा प्रश्न होता, सुटलेला आहे. आणि त्याचा जर समजा फायदा होत असला तर का घेऊ नये? समजा जर त्याचा फायदा होत असला तर काय घेऊ नये? ती जनता ठरवेल ना. एक दोन व्यक्ती म्हणल्यामुळे काय होणार आहे? तसं काहीच नाही. आवाज बहुजनांचा.